भल्या सकाळी कानावर एक हाक ऐकू आली की रात्रीचं काही शिळपाका असेल तर वाढ, गेले 2 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. भल्या सकाळी कानावर एक हाक ऐकू आली की रात्रीचं काही शिळपाका असेल तर वाढ, गेले 2 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. बराच वेळ झालं भाकरीसाठी दारोदार फिरतेय, पण या माणसाच्या वस्तीत कुणाकडेच माणसाचं मन नाही. बघ माझ्याकडे थोडं बुद्धाच्या नजरेनं, अरे बघ माझ्याकडे थोडं बुद्धाच्या नजरेनं. माझी पाठ आणि पोट एकमेकांना आलिंगन देत आहे. तुझ्या श्रीमंतीच्या ओझ्याखाली दबलेली माझी दारिद्र्याची रेषा मला प्रत्येक क्षणाला मरणाकडे नेत आहे. उकिरड्यावरच्या पत्रवाळ्याही हुंगत असते मी, उकिरड्यावरच्या पत्रवाळ्याही हुंगत असते मी, पण खादीतल्या हरामखोरांनी माझ्या हिश्श्याचं उष्ट अन्न सुद्धा सोडलं नाही. काळ्या बाजाराचं पोट भरणारं राशन माझ्यासाठी असून सुद्धा माझ्या पदरात कधीच पडलं नाही. माझ्यामुळेच कित्येक जणांना हातात पाटी घ्यायच्या वयात वाटी घेऊन रस्त्यावरती आजचं मरण उद्यावर ढकलण्यासाठीची कसरत करावी लागते. माझ्यामुळेच कित्येक जण हातात पाटी घ्यायच्या वयात वाटी घेऊन रस्त्यावरती आजचं मरण उद्यावर ढकलण्यासाठीची कसरत करत असतात. दिवसभर राबून देशाची तिजोरी भरणारे खरे देशभक्त कित्येक रात्री स्वतःच्या पोटाची ओटी पाण्यानेच भरत असतात. माझी आग विझवण्यासाठी कित्येक कायांना वासनेनं बरबटलेल्या गिधाडांची आग स्वतःमध्ये सामावून घ्यावी लागते. माझी आग विझवण्यासाठी कित्येक कायांना वासनेनं बरबटलेल्या गिधाडांची आग स्वतःमध्ये सामावून घ्यावी लागते. कित्येक निष्पाप बालकांना भ्रष्टाचाराच्या यज्ञकुंडात कुपोषणाच्या नावाखाली प्राणांची आहुती द्यावी लागते. मी राहत नाही मानवता संपलेल्या इमारतीच्या जंगलात, मी राहत नाही मानवता संपलेल्या इमारतीच्या जंगलात. नैतिकतेचा मुलामात चढवलेल्या पंचतारांकित बंगल्यात की माजोड्या प्रस्थापितांच्या वाड्यात. मी राहते लाचार दुबळ्या माझी गुलामी पत्करलेल्या फुटपाथवर शेंड झालेल्या गावगाड्यात आणि भारतात असूनही डिजिटल इंडियामध्ये नसलेल्या आदिवासी पाड्यात. मी नांदत असते महानगरांच्या झोपडपट्टीत शेतकरी शेतमजूर कामगारांच्या 18 विश्व दारिद्र्य असलेल्या घरात आणि काट्यासारखी सलत राहते रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या बेरोजगार तरुणांच्या उरात. माझंच रक्त पिऊन सत्तेचा ढेकर देणारे खुर्ची पिपासू नराधम, माझंच रक्त पिऊन सत्तेचा ढेकर देणारे खुर्ची पिपासू नराधम जाणून बुजून माझं पालन पोषण करतात. गरिबी हटाव योजनेच्या उरावर वळवळणारे भांडवलदारी किडे माझ्या आडून या देशाच्या अर्थव्यवस्थेचं शोषण करतात. खरं सांगू तुला माझ्या जगण्या मरणाचा मुद्दा संसदेच्या पटलावर चर्चेसाठी कधी आलाच नाही. खरं सांगू तुला माझ्या जगण्या मरण्याचा मुद्दा संसदेच्या पटलावर चर्चेसाठी कधी आलाच नाही. आणि म्हणून तर भुकेचा प्रश्न या देशातून अजूनही निलंबित झालाच नाही. म्हणे देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहतोय, शेवट म्हणे देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहतोय, पण त्यासाठी आधी इथल्या राज्यकर्त्यांना नोटापेक्षा पोटाची भूक महत्वाची वाटली पाहिजे. हजारो कोटींची स्मारक शहराची आणि देशाचं नाव बदलून होणाऱ्या तथाकथित विकासापेक्षा गरिबाच्या घरची चूल 3ही वेळेला पेटली पाहिजे. धन्यवाद.